नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। परराज्यीय ट्रक चालक अकरम खान उस्मान खान पठाण हा त्याचे ट्रक क्रमांक KA 18C4845 मध्ये तांदूळ भरून रायपूर येथून येत असताना भंडारा बायपास राष्ट्रीय महामार्गावरील कोरंबी गावाजवळील वैनगंगा नदीच्या पुलावर बुधवार दिनांक 17 डिसेंबर 2025 च्या रात्री 1:30 वाजताच्या सुमारास 10 ते 12 जणांनी हातामध्ये लाकडी दांडके घेऊन ट्रक अडवून ट्रकच्या काचा फोडल्या व लाकडी दांडक्याने मारहाण करून त्याला जखमी केले आणि चालकाच्या खिशातील 15,000 रुपये हिसकावून घेऊन पळून गेल्याची घटना घडली आहे। सदर प्रकरणार्थ फिर्यादीच्या प्राप्त तक्रारीवरून भंडारा शहर पोलीस स्टेशन येथे घटनेची नोंद करून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदरची घटना ही राष्ट्रीय महामार्गावरील असल्याने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी तत्काळ भंडारा जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला नाकाबंदी लावण्याचे आदेश करून स्थानिक गुन्हे शाखा भंडारा यांना सुद्धा आरोपींच्या शोध कामी पाचारण केलंय। दरम्यान भंडारा पोलिसांनी तपासाची चक्र गतीने फिरवून गोपनीय माहितीदार व तांत्रिक पुराव्याच्या आधारे महामार्गावर लूटमार करणाऱ्या 12 आरोपींना 12 तासाच्या आत शोधून त्यांना ताब्यात घेऊन कारवाई करून पथकाने अटक केलाय। तपासात एक 4 चाकी व 3 दुचाकी आणि साहित्य असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती गुरुवार दिनांक 18 डिसेंबर रोजी भंडारा पोलीस स्टेशन येथे आयोजित पत्रकार परिषदेत नूरुल हसन यांनी दिली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना 20 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला भंडाऱ्याचे अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास काळे तसेच भंडारा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार उल्हास भुसारी उपस्थित होते। सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश खंदाळे करीत आहेत। आपला जे महामार्ग आहे मुंबई कॅलकाटा महामार्ग, कॅलकाटा मुंबई म्हणा, या महामार्गावर एक डेकोइटीची मोठी घटना घडली होती 17/12/2025 रोजी। या भंडारा शहराची एक टोळी ज्याच्यामध्ये 11 ते 12 लोक सामील आहे। हा टोळीनी वेगवेगळे शस्त्र तयार करून जे महामार्गावर जे ट्रक चालतात त्या ट्रकांना अडकून त्यांच्याकडून डेकोविटी करण्याचा प्रयत्न केला। याच्या आधी सुद्धा केलेला आहे। 3-4 ट्रक वर प्रयत्न यांनी आधी सुद्धा केला आणि बरेच दिवसापासून हा यांचा प्रकार चालू होता। 17 तारीखला जी घटना घडली याच्यामध्ये परराज्यीय ट्रक चालक कर्नाटकचा एक ट्रक चालक होता KA 18C4845 तांदूळ भरून रायपूर येथून भंडारा बायपास राष्ट्रीय महामार्गावरील कोरंबीचे जवळपास जे वैनगंगाचा पूल आहे त्याचे पुढे 10 ते 12 लोकांनी याच्यावर डकैतीचा प्रयत्न केला। आधी त्याचे ट्रकाचे काचा फोडले, नंतर त्याचे खिसातून 15,000 रुपये जबरीने हिसकावून घेतले। याबाबत माहिती पोलीस स्टेशनला मिळाली। पोलीस स्टेशनची पूर्ण टीम, SDPO साहेब, LCBची पूर्ण टीम यांनी विशेष प्रयत्न केले आणि 12 तासाच्या आत हा जे डेकोइटी आहे आणि हायवे डेकोइटी म्हणणार आपण, ते हायवे डेकोइटी उघडकीस आणली। यामध्ये 12 आरोपी आतापर्यंत अरेस्ट झालेले। साहिल रामटेके, मोहित, आकाश, कुणाल, सचिन सुदाम, भावेश, यश मोरेश्वर, चिराग गजबे, सागर देवानंद, श्याम भास्कर, रोशन श्रीकांत, नील उदाराम असे 12 लोक आतापर्यंत अरेस्ट झालेले। या बाबत जे टिप आहे ते टिप लाखणीवरून यांना भेटत होता। लाखणीच्या किंवा त्या ठिकाणी राहणारा एक माणूस सुद्धा, याच्यामध्ये 1-2 माणूस आणखी होऊ शकतात, असे लोक याच्यामध्ये सामील आहे। तर हा पूर्ण गँग भंडारा पोलिसांनी उघडकीस आणलेला आहे। याच्यामध्ये मोका बद्दल पुढील तपास चालू आहे की मोका याच्यामध्ये लावू शकतात किंवा कसे। मोका लागला तर बरोबर आहे, नाही लागला तर जे ऑर्गनाइज्ड क्राईमच्या BNS मध्ये सेक्शन 111 आहे
ते 111 नुसार याच्यामध्ये आम्ही कारवाई करू. तर या प्रकारच्या हायवेवर जे गँग ॲक्टिव्ह होता आणि आपले जिल्ह्याचा हा गँग होता, हा गँग भंडारा पोलिसांनी उघडकीस आणला. त्यांचे SDPO, ॲडिशनल SP, पोलीस स्टेशन इन्चार्ज आणि यांचे क्राईम PI अघाव सपोनी राजेश खंदाडे आणि यांची पूर्ण टीम खूप चांगला काम या टीमनी केला. या टीमला 20,000 रुपयाचा रिवॉर्ड आम्ही भंडारा पोलीसतर्फे घोषित करतो. हे कार्याबद्दल कौतुकसुद्धा सर्वांकडून होते. IG साहेबांनी आणि बाकी वरिष्ठांनी सुद्धा यावर यांचा कौतुक केलेला.